मित्रांनो, श्री दयानंद नेने हे आज पाहुणे म्हणून आपलं खूपच नवे मुद्दे नव्या पद्धतीने इतके मांडतायत की ज्या प्रश्नांची उत्तरं मी पण देऊ शकतो किंवा देण्याची इच्छा पण आहे किंवा देण्यासारखा अभ्यास आहे, त्या प्रश्नांना देखील मी स्वतः उत्तर न देतात त्यांना विचारायचं असं आज एवढ्याकरता ठरवलंय की एक वेगळा व्ह्यू पॉइंट सुद्धा तुमच्या समोर यावा. मी आतापर्यंत किती रे 10,000 काहीतरी व्हिडिओ झाले ना आपले, किती 10,000पेक्षा जास्त व्हिडिओ आम्ही केले. त्यात तुम्ही मला सारखे ऐकताच आहात आणि माझी व्ह्यूज तुम्हाला माहिती आहेत सगळे, आणि त्यामुळे काही प्रिडिक्टेबल होतो माणूस थोड्या दिवसांनी की हा असं बोलणार. आता मी हल्ली थोडं जरा लाईन चेंज केल्यामुळे लोक म्हणतात अरे आता अनप्रिडिक्टेबल झालं. पण एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे की जो मी त्यांच्याकडून ऐकायला उत्सुक आहे, त्यांचा व्ह्यू पॉइंट मला पाहिजे. आणि नंतर मी पुढल्या व्हिडिओत एखाद्या मी माझा व्ह्यू पॉइंट पण मांडणारच आहे. पण आज त्यांचा तुम्ही ऐकत असताना तुमच्या असं लक्षात येईल की काही वेगळ्या अँगलनी या प्रश्नाचा विचार होतोय. आणि आपला मुद्दा असा आहे की आता या क्षणाला जे वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये, मीडियामध्ये आहे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियामध्ये, किंवा वक्ते प्रवक्ते नेते जे बोलतायत, जे मुद्दे मांडतायत, आर्ग्युमेंट मांडतायत, जी व्यूहरचना करतायत, जागा वाटपाच्या संदर्भात काही चर्चा चालल्या आहेत, बैठका चालल्या आहेत, हे सगळं चित्र आपल्या समोर आहे. त्या संदर्भात मी एक असं विधान करणार आहे आणि ते त्यांच्या समोर ठेवणार आहे की आत्ताच्या घडीला आज दिनांकला महाआघाडी ही महायुतीला मागे टाकतीये निवडणुकीच्या या सगळ्या याच्यामध्ये, असं माझं मत आहे. पण हे खरं आहे का त्यांना काही वेगळं वाटतं हे आपण दयानंद नेने यांना विचारू. सर, महाआघाडी ही महायुतीवर आघाडी घेतीये निवडणूक पूर्व तयारीमध्ये, असं आपल्यालाही वाटतं का? दत्ते साहेब, तुम्हाला माहिती आहे की आम्ही गेल्या आठवड्यामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी सर्वे केला होता आणि त्याचा आपण व्हिडिओ पण केला होता इथे. तर त्या सर्वेची जी फाइंडिंग झालेली आहेत त्याच्या अनुषंगाने बोलायचं जर का झालं तर महाआघाडीने महायुतीवरती आघाडी लोकसभा निवडणुकीच्या नंतर घेतलेली आहे, अशी आजची स्थिती आहे. पण निवडणूक 3 महिने पुढे आहे अजूनही, आणि महायुती जे प्रयत्न आता करायला लागली आहे, माझी बहीण लाडकी, माझा भाऊ लाडका, आता आणखीन कोण कोण लाडके येतील माहित नाही आपल्याला. तर त्या ह्यानी त्यांच्याकडनं पण प्रयत्न होत आहेत की आपण मेहनत घेतली पाहिजे आणि जे काय शक्य असेल ते करून, कशाही करून सत्ता राखली पाहिजे आपण. त्यामुळे काटेकी टक्कर होणार हे निश्चित आहे. नाही, एक प्रचार ज्याला म्हणतात किंवा वातावरण निर्मिती, ते आघाडीवाले जास्त चांगले करतायत असं मला वाटतं. नाही, कसं झालंय, अनपेक्षितपणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीला मोठा विजय मिळाला. माझं स्पष्ट मत आहे की त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर, सुरुवात जेव्हा आम्ही केलेली त्यावेळेला मला तर वाटत होते ना 10-12 सीट मिळतील. अगदीच 5-6 होत्या गेल्या वेळेला, त्यापेक्षा दुप्पट होतील त्या. पण जे एकदम 31 जागा त्यांनी घेतल्या, आणि 31 जागा घेतल्या ह्यापेक्षाही भारतीय जनता पार्टी ज्या जागा कमी झाल्या, 23 वरनं 9 वरती आल्या. हो ना. आणि तो जो झटका किंवा शॉक ज्याला आपण म्हणतो, त्या शॉक मधनं अजून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बाहेर आलेले नाही, नेते पण नाही आलेले वाटत, आणि नेते पण आलेले वाटत नाही. बरोबर. नाही, पण एक प्रकारची पराभूत मानसिकता वाटते तुम्हाला भाजपमध्ये? नाही, पराभूत मानसिकता असं मी नाही म्हणणार. फुटबॉलचा गेम आहे, त्याच्यामध्ये आपण अनेकदा बघत असू की जेव्हा एक संघ डिफेन्सिव्ह खेळायला लागतो तर तो समोरच्यावरती अटॅकच करत नाही, तो आपला बहुतांश वेळ आपल्या एरियामध्ये तो बॉल ठेवायचा आणि त्यांना तिथेच त्यांच्या भागामध्ये ठेवून द्यायचं. आपण त्यांच्या भागामध्ये जायचं पण नाही, त्यांना आपल्या भागात येऊन द्यायचं नाही, असा तो. आणि तो त्याला म्हणतात एक ड्रिफ्ट सिच्युएशन. तशी ड्रिफ्ट सिच्युएशन भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात आता आलेली आहे. अशी उपमा दिली आहे. खरं म्हणजे माझा फुटबॉलशी कधीच काही संबंध आला नाही, पण तरी मला कळलं की तुम्ही काय सांगितलं ते, आणि ते आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक पोट प्रश्न माझा असा आहे, कारण मी एकनाथ शिंदेचा मित्र आहे आणि तुम्ही जसे त्या परिवाराला जवळ आहात तसं मी शिंदे परिवाराला जवळ आहे.
तर मला असं वाटतं की जे डिमोरलायझेशन किंवा जी एक सरेंडरिंग पराभूत मानसिकता ही भाजपमध्ये आहे ती मला एकनाथ शिंदेमध्ये नाही दिसत किंवा त्यांच्या गटात पण नाही दिसत. असा का फरक पडतोय युतीत असून देखील? तो वैयक्तिक स्वभाव नाही, कारण हे मला माहिती आहे निश्चित एकनाथ शिंदे कुठेही डिमोरलाइज झालेले नाही. उलट ते म्हणतात की आपण दाखवून दिलंय 7 जागा घेतल्या, स्ट्रायकिंग रेट आहे, हे ते आपण हे करू ते करू ते करू. ही इज व्हेरी इन्थुझियास्टिक आणि ते म्हणतात होणारच अनिलजी, आपलंच राज्य येणार 10, 15, 20 का होईना आपणच येणार. हे का नाही पराभूत? मला वाटतं हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या वर्किंग स्टाईल जी आहे त्याच्यातला हा फरक आहे. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांशी निगडीत असलेला आणि कार्यकर्त्यांच्या केडर बेस जीवावरती चालणारा पक्ष आहे. त्यांची मूळ ताकद ही कार्यकर्ता आहे. शिवसेना पण कार्यकर्ता म्हणजे त्यांचे जे काय म्हणतात सैनिक हे त्यांचं सगळ्यात मोठं, आणि सैनिक आणि त्यांचे जे शाखा प्रमुख असतात त्यांचं नेटवर्क शिवसेनेचं निदान मुंबई आणि ठाणे आणि कल्याण वगैरे भागामध्ये खूप चांगलं आहे. जे म्हणतात की स्वयंपाकघरापर्यंत पोहोचलेले लोक आहेत ते सगळे, त्यांचे कार्यकर्ते लोकांच्या. आता ह्यामध्ये हे झालं 2 जनरल. ह्याच्यामध्ये फरक कसा आहे शिवसेनेमध्ये की शिवसेनेचे नेते जे आहेत ते माझ्या मते दे डिपेंड मोर ऑन मॅनिप्युलेशन. जे काही सिच्युएशन असेल ती मॅनिप्युलेट करायची आपल्या बाजूने आणि जिंकण्यासाठी काही, म्हणजे उदाहरणार्थ ह्या माणसाला आज घेतलं तर आपल्याला फायदा होईल आणि तो माणूस उद्या सोडून जाईल तर उद्या सोडून जाऊन दे. आज आपल्याला पाहिजे ना तर घेऊन टाका त्याला. आज त्याला काही कमिटमेंट करायची तर देऊन टाका त्याला कमिटमेंट. भारतीय जनता पार्टी अशा कमिटमेंट्स करत नाही. त्यांच्यावरती एक अगदी मी तुम्हाला उदाहरण देतो. नाईक फॅमिली जेव्हा आली तर गणेश नाईक हे मंत्री होते, संजीव नाईक खासदार, संदीप नाईक आमदार, कॉर्पोरेशन त्यांच्याकडे, स्टँडिंग कमिटी त्यांच्याकडे, सगळं त्यांचंच. त्या परिस्थितीत सुद्धा जेव्हा इलेक्शन आलं त्यांनी गणेश नाईकांना तिकीट नाही दिलं सुरुवातीला भारतीय जनता पार्टी. तर हा मूळ फरक आहे. शिवसेना असती त्याच्या जागी त्यांनी 3 तिकीट देऊन टाकली, तिघांना देऊन टाकली, चला जाऊन द्या असं. तर अशा जेव्हा तुमचे हे आहे काय म्हणतो त्याला वर्किंग स्टाईल मधला जो फरक आहे त्याच्यामध्ये कार्यकर्ता जर का डिमॉरलाइज झाला तुमचा आणि तो नेत्यांकडे जातो, तो नेत्यांकडे बघतो आणि विचारतो की आपला पराभव झालाय, आता येणाऱ्या निवडणुकीत आपण काय करायचंय, आणि नेत्याला जर का त्याला नीट उत्तर देता नाही आलं किंवा त्याचं काय म्हणतो आपण त्याला समाधान नाही करता आलं, त्याचं मॉरल बूस्ट करता नाही आलं तर तो कार्यकर्ता आणखीन डाऊन होतो. दुसरी गोष्ट, आपण हे जे विचार करतोय की कार्यकर्ते किंवा नेते किंवा संघटना म्हणून ऍक्शन मोडमध्ये भारतीय जनता पार्टी हवी तेवढी नाहीये, हे आपण मुंबई ठाण्यातलं बघतोय चित्र. बाहेरच्या ठिकाणी तिथले लोक आणि तिथले काय म्हणतात त्यांचं जे युनिट्स आहेत भारतीय जनता पार्टीची ती सगळी कामाला लागलेली आहेत त्या ठिकाणी. तुम्हाला महाराष्ट्रामधली झालंय काय, मुंबई आणि ठाणेमध्ये बराच काळ भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या मांडीत बसून राजकारण करत होती, मुंबईत सुद्धा ठाण्यात सुद्धा. तर त्या अनुषंगाने एक प्रकारची सुस्तता किंवा लिथार्जी जी असते ती त्या दोन्ही युनिट्समध्ये काय मुद्दा मांडलाय वा असू शकते आलेली, आणि ते आपण बघतो कारण की आपण इथे राहतो. पण मुंबई बाहेर हे सरांचं विधान लक्षात घेण्यासारखे की शिवसेनेच्या मांडीवर भाजपा ठाणे आणि मुंबईत वाढल्यामुळे ते अजूनही त्या पाळण्यातून बाहेर पडले, चालायला लागले नाही, बाहेरचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालायला लागले. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. फार महत्वाचं विधान सर. त्याच्यामध्ये आणखीन एक असं वाटतं का की शिंदे हे आक्रमक नेतृत्व आहे, फडणवीस हे आता फारच डिफेन्सिव्ह वर गेले, त्याचाही दुष्परिणाम होतोय? आता ते पूर्वीचे फडणवीस असे त्वेषाने आलेले दिसत नाही, ते ब्राह्मण्याचं ग्रहण लागल्यामुळे त्यांना आणि ब्राह्मण हा आता टार्गेट झाल्यामुळे ते एकदमच त्यांना असं काही बोलताच येत नाही असं झालंय. ते युक्तिवाद करतात वकिली, पण आता तो नेता नाही राहिला. नाही, माझं याबद्दल मत वेगळं आहे. फडणवीस आहेत तसेच आहेत, फक्त ते चारी बाजूनी घेरले गेले असल्यामुळे, म्हणजे एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं, अजितदादाला बरोबर घेतलं, 45+ जागा आपल्याला मिळतील या यांनी
त्रिकुटाच्या शक्तीमुळे त्या मिळाल्या नाहीत. लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचंच संख्याबळ एवढं कमी आलं. तर आणि नंतर मग पत्रकार, मीडिया आणि त्यांनी उभा केलेला नॅरेटिव्ह, ह्या सगळ्यामुळे ते कमी बोलत आहेत आत्ता. पण द फायटर इन हिम किंवा द फाईट इन हिम इज स्टील देअर. आणि हे प्रचाराच्या वेळेला बाहेर येईल. यामध्ये एकच होऊ शकतं की असं जेव्हा तुम्ही चारी बाजूनी घेरले जाता त्यावेळेला माणूस काही काळ नॉनप्लस होतो की मी कुठची गोष्ट पहिली करू. तर तशी काही केलं तरी अंगाशी येतं असं होतंय सर. काही केलं तरी अंगाशी येतंय का काय अशी भीती पण मनामध्ये येऊ शकते. येत असेल ते वेगळं होतच आहे. हा, तर त्यामुळे ते नॉनप्लस होणं जे असतं तर त्या अवस्थेमध्ये ज्या फडणवीसांनी मराठ्यांना हायकोर्टामध्ये आरक्षण टिकून दाखवलं त्यांना आरक्षणाबद्दल बोलणं कठीण झालंय. नाही, आता एक गोष्ट माझ्या अजूनही लक्षात आलेली नाही किंवा माझ्या आकलन शक्तीच्या बाहेर आहे असं मी समजतो की मराठे पर से त्यांना कोण चालवतं महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मराठे जरांगेला कोण चालवतो का मराठा समाजाला. कारण की समाज सुशिक्षित आहे, समाज सुदृढ आहे. इनफॅक्ट तो सुदृढ होता म्हणून त्याला आरक्षण दिलं नव्हतं. आणि बराच काळ शरद पवार साहेब पण हेच म्हणायचे की मराठा समाजाला आम्हाला आरक्षणाची गरज नाही, आम्ही 96 कोळी, हे त्यांना आम्ही आरक्षण घेत नाही याच्यात प्राऊड वाटायचा, अभिमान वाटायचा. तर अचानक ते चित्र फिरलं राजकारण्यांमुळे, राजकारण त्यामध्ये आणल्यामुळे, आणि अचानक सुदृढ समाज मराठ्यांचा आता गरजवंतांचा मराठ्यांचा समाज झाला असं चित्र उभं राहते. आणि त्यांनी 2018 मध्ये बघितलंच होतं की फडणवीसांनी आरक्षण आणलं, ते हायकोर्टात टिकलं, ते सुप्रीम कोर्टामध्ये 2019 मध्ये सरकार असेपर्यंत राहिलं. आणि केवळ महाविकास आघाडीच्या सरकारला फडणवीसांना ते क्रेडिट घेऊ द्यायचं नव्हतं, म्हणून त्यांनी त्या केसकडे दुर्लक्ष केलं आणि सुप्रीम कोर्टाने तुम्ही एक वेगळा आरोप केला आणि पहिल्यांदाच आला. भाजपवाल्यांनी पण कधी केला नाही की महायुतीला श्रेय मिळू नये फडणवीसांना म्हणून महाआघाडीने मुद्दाम दुर्लक्ष करून घालवलं. मोठा आरोप आहे. नाही, याच्यामध्ये तुम्ही शरद पवार हे मराठा समाजाचे आता तो विषय निघाला म्हणून सूत्रधार असतील अजूनही असं वाटतंय तुम्हाला का दुसरं कोणी आहे? आता पूर्वी होते ते, पण आताही आहेत असं वाटतं. म्हणजे जरांगेच्या मागे शरद पवारांची शक्ती आहे असं वाटतंय तुम्हाला अजून? ह्याचं उत्तर मला सरळ देता नाही येणार. फक्त एक चित्र माझ्या डोळ्यापुढे आहे की शरद पवार जरांगेंना भेटायला गेले होते, ते भाषण करायला उभे राहिले आणि जरांगे मोठ्या कौतुकाने यांच्या अंगात काय ऊर्जा आहे हो वगैरे असं काहीतरी त्यांनी त्यावेळेला हे केलं. आणि त्यांची जी बॉडी लँग्वेज शरद पवारांप्रती होती पॉझिटिव्ह पेक्षा आपला मालक किंवा आपल्यापेक्षा मोठा किंवा आपण ज्याच्यावर अवलंबून आहोत असा माणसाकडे जसे तुम्ही नजर असते तर त्यांची ती नजर मला त्यावेळेला दिसली यांच्याप्रती. पण असंही बोललं जातं की शिंदे चालवत आहेत जरांग्यांना. तर मला हेच कळत नाही की मराठा समाजाला शेवटी आपलं हित कळतंय की नाही. कारण की शिंद्यांनी पण शिंदे, फडणवीस, अजितदादा तिघांच्या सरकारनी पण आता 10% आरक्षण तुम्हाला आणून दिलेलंच आहे आणि ते कॉन्फिडंट आहेत की ते कोर्टामध्ये आम्ही टिकवू. तर ते आरक्षण मिळालेलं असताना सुद्धा इमोशनल ब्लॅकमेल करायचं मराठ्यांना की मी आमरण उपोषण करीन किंवा फडणवीसांना आणि ब्राह्मणांना शिव्या घालायच्या. आणि जरांग्यांबद्दल मी विशेष बोलणार नाही कारण की अतिशय घाणेरड्या लँग्वेजमध्ये त्यांचे व्हिडिओ सगळीकडे असतात. ते प्रसाद लाडला गु खा, लग्न कर वगैरे अशा माणसाबद्दल मला बोलावंसंच वाटत नाहीये. पण मराठ्यांनी विचार केला पाहिजे की आपलं हित कशामध्ये आहे. कारण की तुम्हाला आरक्षण मिळाल्याशी मतलब ते ओबीसी कोट्यातनं आलं काय किंवा डायरेक्ट दिलं काय फरक पडतोय. तसंच ह्याच्या जोडीला ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं जे आरक्षण आहे त्याच्यामधनं ते मराठ्यांना मिळतातच जागा आणि ते गेले 3 वर्ष ते घेत आहेत त्याच्यातनं. त्यामुळे आरक्षण नाहीच आहे आणि आमचे मुलं त्यांचं भवितव्य धोक्यात आहे वगैरे ही सगळी राजकीय भाषा बंद करावी आणि
समाजामध्ये तेढ निर्माण झाली आहे मराठा विरुद्ध ओबीसी, तर हा थोडस सॅगॅसिटी ज्याला आपण ह्याच्यामध्ये म्हणतो इंग्लिशमध्ये, की मनाचा मोठेपणा दाखवून आणि आता बास झालं म्हणून हे मिटवण्याची गरज आहे. सर मला एक असा प्रश्न पडतो की फडणवीस असं जे एकदा म्हणाले होते की जो ओबीसी की बात करेगा वही राज करेगा, तर आता ओबीसी समाज तरी भारतीय जनता पक्षाबरोबर आहे का नाहीये? कारण तो असता बरोबर तरी देखील निकालावर फडणवीस जे बोललेत ते बरोबर बोललेत. जो ओबीसी की बात करेगा वो राज करेगा. आता ते ओबीसीनी दाखवून द्यायचंय की भारतीय जनता पार्टी ओबीसीची भाषा बोलतीये, तर त्यांना पुन्हा निवडून द्या. पण आता तर उत्तर प्रदेशमध्ये ओबीसीनीच पराभव घडवून आणला. उत्तर प्रदेशचा विषय थोडा आपण नंतर घेऊया, कारण की तिथलं राजकारण वेगळं आहे. तिथे प्रचंड जातीयवाद आहे. आणि पण महाराष्ट्रातही आता जातीयवाद त्याच लेव्हलवर गेलाय असं नाही वाटत. उत्तर प्रदेश ह्या दोघांची तेढ जी आहे ती तेढ बघून तर वाटतंय की महाराष्ट्रामध्ये परिस्थिती फार धोकादायक होत चालली. पण ओबीसी वर्सेस मराठा असा संघर्ष होणार का ओबीसी मराठा विरुद्ध सरकार असा होणार? मला तो सरकार विरुद्ध होताना दिसतोय, तो आपसात नाही होताना दिसत आहे. ते बोलतात एकमेकाविरुद्ध, पण हे भुजबळ तर म्हणाले काय बहिष्कार पण टाकतायत लोक, जेवायला जात नाहीत, खायला जात नाहीत वगैरे. पण मला सरकार विरुद्ध तो लढा होताना दिसतोय. मग सरकारचे तर मुख्यमंत्री शिंदे आहेत. काय म्हणजे मलाही कॉम्प्लिकेशन वाटतं. एक गोष्ट आहे की जरांग्यांनी हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की त्यांना ते कुणबी सर्टिफिकेट का पाहिजे किंवा ओबीसीच्याच कोट्यातनं त्यांना. त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही 50% पुढे जाऊ शकत नाही आहात. आता 10% दिलायत तुम्ही, ठीक आहे, पण कुणबीमध्ये आता आरक्षण असल्यामुळे आम्ही कुणबी जर झालो सर्टिफिकेटने तर आम्हाला वेगळ्या आरक्षणाची गरज नाही, कारण आम्ही कुणबी म्हणजे आरक्षणात आलो. म्हणजे ते जे काय आता कुणबी करता आरक्षण आहे ते आपोआप आम्हाला सगळ्या 6 कोटी लोकांना 5 कोटी 4 कोटी, एक्झॅक्ट किती संख्या आहे महाराष्ट्रात मराठ्यांची माहिती आहे काही? 4.5 कोटी. 4.5 कोटी. आणि ओबीसींची तेवढीच असेल, 4, 4.5, 5 याच आसपास आहे. तर त्यांना असं म्हणायचंय, पण ओबीसींचं म्हणणं असं की ते आम्ही 5 कोटीचे 10 कोटी झालो की 10 माणसांऐवजी आमच्या 5च माणसांना मिळेल, हा भानगडीचा भाग आहे. बरोबर. पण त्यांची ही मागणी जी आहे जरांगेंची, ही लिगल पॉइंट ऑफ व्ह्यू मधून बरोबर आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलंय 50% पुढे. आता बिहारचं पण परवाच क्रॅश केलं त्याने. तर त्यामुळे 50%च जर द्यायचं असेल तर तुम्हाला मग कुणबी दाखवलं तर तुम्हाला मिळू शकतं, नाही तर नाही मिळू शकत. मी तुम्हाला याच्यावरती एक प्रश्न विचारतो. तुम्ही ब्राह्मण आहात, आपल्याला रिझर्वेशन पाहिजे असेल तर तुम्ही सीकेपी कोट्यातनं आम्ही तुम्हाला देतो म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही घ्याल का? ते कुठे 96 कोटी मराठी पण घ्यायला तयार नाही. तेच म्हणतोय. तसंच हे जे आहे हट्ट, कुणबी कोट्यातनं आम्हाला द्या, सगळे मराठी त्याच्या मागे त्याची सहमत नाही. ज्याला घ्यायचं नाही त्याने घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. ह्यामध्ये एकतर ही अशा प्रकारची मागणी जर का सरकारने मान्य केली तर उद्या आणखीन 10 वेगवेगळ्या समाजातले 10 जरांगे उभे राहतील आणि स्वतःच्या धनगर समाज मागतोच आहे, मुसलमान लोक मागतायत, हा त्यांना द्यायला पाहिजे म्हणून आणखीन बडबड करतोय. तर मुसलमान पण शेतकरी म्हणजे कुणबीचे असं म्हणाल होतं. त्यामुळे एक शेवटी कायदा हा सर्वांसाठी सारखा असतो आणि प्रत्येकासाठी वेगळा कायदा बनवता येत नाही. हे समजून घेऊन सरकारला काम करावं लागतं, हे जरांगेंना समजलं पाहिजे. बरं सर, आपण वेगळ्या विषयांकडे भरपूर गेलो. शेवट मला निष्कर्ष सांगा की महाआघाडीने आता महायुतीपेक्षा आघाडी घेतली आहे का नाही? होय का नाही? मी म्हटल्याप्रमाणे आपण जो सर्वे केला होता त्या सर्वेचा आत्ता बेस पकडला तर महाआघाडीने आघाडी घेतलेली आहे. प्रचारात घेतलेली आहे, वातावरण निर्मितीत घेतलेली आहे आणि जागा वाटपांच्या चर्चांमध्ये सुद्धा घेतलेली आहे. फक्त त्याच्यामध्ये छेद एका गोष्टीचा जाऊ शकतो, ह्या ज्या 2 नव्या योजना आणलेल्या आहेत, खास करून लाडकी बहीण योजना, कारण की जो लाडका भाऊ योजना जी आहे त्याच्याबद्दल अजूनही बरीच संदिग्धता आहे. मुळामध्ये तो 72 सालचा कायदा आहे आणि ती लागू होईपर्यंत प्रशिक्षणार्थी कायदा आहे तो. मुळामध्ये लाडका भाऊ विषयच नाहीये. ते नाव आत्ता दिलं त्यांनी असं बोलता बोलले म्हणून तेच नाव आलं. पण ज्या पद्धतीने मी
राज्यातल्या महिला उत्साहित आहेत या योजनेप्रती, आणि सरकारने जर का ती व्यवस्थित राबवली तर त्यांना त्याचा नक्कीच महायुतीच्या बाजूनी चांगला परिणाम होऊ शकतो. सर, शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार महायुतीने जाहीर करावा का करू नये? महाआघाडी करणार नाहीये, महाआघाडी करणार नाही तर महायुती पण करणार नाही. पण असं ऐकतोय अतिशय खात्रीलायक सूत्रांकडनं की महायुती जर का परत सत्तेत आली तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. पण मग ते आधी जाहीर नाही करणार? ते बघायला लागेल आता, कारण की ती परिस्थिती कशी होतीये. कदाचित मराठा समाजाचा दबाव आणि ह्या सगळ्यांनी ते जाहीर करतील ह्याच्यामध्ये. पण जाहीर केलं का आणि नाही केल्यामध्ये विशेष फरक का नाही पडणार माझ्या मते? कारण की शिंदेचा पॅन महाराष्ट्र असा काही चेहरा नाहीये किंवा इमेज नाहीये की शिंदेचं नाव घोषित केल्याने खूप मोठा फरक पडणार आहे पॅन महाराष्ट्र. पण फडणवीसांचं केल्यामुळे पडेल. फडणवीस 5 वर्ष होते मुख्यमंत्री, त्यामुळे ते पण ते आता ब्लॅकलिस्टेड आहे, ब्राह्मण आहेत ना, त्यांच्यामुळे उलट मराठा ओबीसी बरोबर जातील. मी म्हणूनच म्हणतो की ते एकनाथ शिंदेनाच केलं जाईल जर का सत्ता परत आली तर, कारण की ते मराठा. नाही, सत्ता परत येण्याच्या आधी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून शिंदेना करतील का नाही, आणि शिंदे आग्रही येत आहे, मी तुम्हाला सांगतो. या गोष्टीचं उत्तर त्यांचे नेतेगण देऊ शकतील, आपण फक्त चर्चा करू शकतो त्याच्यावरती. मित्रांनो, खूपच माहितीपूर्ण असं आजची चर्चा झाली, त्याला काही सीमा नाही, आणि खरंच मनापासून सर तुमचे आभार, धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.